कुठल्या गोष्टीतून होतात, तर मुळातच ते गोष्टीतून होतात. आम्ही लहान असताना मला आठवतं, आजी आणि आजोबा नावाचे 2 व्यक्ती घरामध्ये असायच्या. तुमच्याही आहेत आता, पण आता तुम्ही किती त्यांच्यापर्यंत जाता किंवा त्यांच्यापर्यंत तुम्हाला जाऊ दिलं जातं हा प्रश्नच आहे. पण त्यावेळेस आजी हीच टी व्ही आणि आजोबा हाच टी व्ही असायचा. आता त्यांची जागा टी व्हीनं मोबाईलनं घेतलेली आहे. परंतु जर मुलगा रडायला लागला, ऐकत नसला, तर आजी त्याला जवळ घ्यायची. संध्याकाळची वेळ असायची, अंधार पडलेला, आभाळामध्ये चांदण्यांची रास असायची आणि आजी त्याला कुशीत घ्यायची, आजोबा त्याला कुशीत घ्यायचे, हात फिरवायचे मुलाच्या डोक्यावरून. तो खरभरीत हात असायचा दगडासारखा, पण तो प्रेमामुळं खूप मऊ वाटायचा, साईसारखा मऊ वाटायचा. मग आजोबा त्याला गोष्ट सांगायची, आजी त्याला गोष्ट सांगायची, मुलगा कुतूहलानं ऐकायचा. आता या वयामध्ये आपल्याला कुतूहल असतं, किती ऐकू आणि किती नको, की आजोबा मला गोष्ट सांगतायत, आजी मला गोष्ट सांगतायत. आणि नुसत्या त्या गोष्टी नसायच्या, गोष्टीतून आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे जग कसं आहे, हे विश्व कसं आहे, माणसं कशी आहेत, हा सगळा उलगडा त्या गोष्टीतून व्हायचा. आता तुम्हाला या गोष्टी सांगण्याचं कारण असं आहे की आता आजोबाची जागा मोबाईलनं घेतली. फक्त आजोबांचीच नाही, वडिलांची, आईची, सगळ्यांचीच जागा मोबाईलनं घेतली. टी व्हीनं आजीची जागा घेतली. आता तो रंगीत टी व्ही तुम्हाला गोष्टी सांगतो. गोष्ट आवडली नाही ते बदलणं आपल्या हातात असतं, रिमोट आपल्या हातामध्ये आहे. परंतु पूर्वीच्या काळी जे संस्कार व्हायचे ते फक्त गोष्टींमधून व्हायचे. मला आठवतं आमच्या आजोबांनी जी गोष्ट मला सांगितली होती की खरं म्हणजे शाळेत मला फार गती होती असं नाही. म्हणजे आता शाळेत फार अभ्यास येणं, जन्मताच काही जण हुशार असतात, काही नसतात. एखाद्या शेतात शेतकरी सारखं पेरतो, सारखं खत टाकतो, तरी काही माणसांना जास्त दाणे येतात, काहींना कमी येतात. ती शेतकऱ्याची चूक नसते, तो शेवटी वेगळा भाग असतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. आत्ता 12वीचा निकाल मध्यंतरी लागला. आमच्या एका मित्राच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले आणि तो मित्र रडायला लागला. आजकाल पालक रडतात मुलांना कमी मार्क पडल्यावर. मग आम्ही सांत्वनाला त्यांच्या घरी गेलो. ही नवीन जागा झाली आहे सांत्वनाची आता. आणि मग वडील रडत होते, आई रडत होती. मुलाला वाटलं आपणही रडलं पाहिजे, दोघेही रडतायत. ते आपलं खोटं खोटं रडत होतं खाली मान घालून. मी गेल्यावर वडिलांच्या कानात एकच वाक्य बोललो, ते एकदम रडायचं बंद झाले. म्हटलं पुन्हा रडाल का? ते म्हटले अजिबात नाही. मी काय बोललो त्यांच्या कानात? मी एकच वाक्य बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आपल्या डोक्यात काय नाही तर त्याच्या डोक्यात काय यायचं. पण हे पालक समजून घेत नाही. त्याला 90, 95, अगदी 100% पडले पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल, त्याच्यामध्ये क्षमता काय? मुलगा हा अजिबात मठ्ठ नसतो. एखादा विषय त्याला येत नसेल, दुसऱ्या विषयात त्याला गती असेल, त्याला गणित चांगलं येत नसेल, इंग्रजी चांगलं येत असेल, वर्गात त्याला चांगलं येत नसेल, तो चांगला खेळत असेल, चांगलं खेळता येत नसेल, त्याची चित्रकला चांगली असेल, निसर्गानं आपल्या प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा, प्रज्ञा, बुद्धिमत्ता आपल्या डोक्यामध्ये दिलेली आहे. फक्त ती ओळखायला आपण शिकली पाहिजे. मला आजोबांनी जी गोष्ट सांगितली होती मजेशीर आहे. आता इथं काही 11वी 12वीची मुलं पण आहेत. हे गोष्टी ऐकण्याचं त्यांचं वय नाही, हे गोष्टी सांगण्याचं त्यांचं वय आहे. पण बालपणीच त्यांना गोष्टी ऐकायला मिळाल्या नाही, त्यामुळे या ऐकायला त्यांना हरकत नाही. आणि या गोष्टीतून नेमकं घ्यायचं काय? आजोबांनी मला सांगितलं 3 मित्र होते. 7वी 8वीमध्ये शिकणारे 3 मित्र. सहलीला जायचं म्हटले, सायकलवरून निघाले. त्यावेळेस काही वाहनं नव्हते, मुलांच्या हातामध्ये काय मोटरसायकली देत नव्हते आपले वडील. आता देतात आणि ते कसे चालतात तुम्ही पाहतातच. म्हणजे मी जसं काय आता कल्पना चावलानंतर माझाच नंबर आहे उपग्रहावर जाण्यासाठी, असं ते इकडे तिकडे वगैरे, म्हणजे फार उच्छाद असतो रस्त्यानं त्यांचा आणि मजेशीर प्रकार असतो. कुणी समोर नसतानासुद्धा ते कट मारतात वगैरे, हॉर्नसुद्धा वाजवतात समोर कुणी नसताना, कारण मजा असते ती. पण त्यावेळेस सायकली होत्या, त्याला घंटी होती आणि तिन्ही मित्र सहलीसाठी निघाले. एका गावामध्ये थांबले, अंधार पडला, धर्मशाळा होती त्यावेळेस थांबायला. मग ते धर्मशाळेत थांबले. मग आता खायला काय करायचं? असं हॉटेलिंग नव्हतं, पिझ्झा बर्गर तर नव्हताच. म्हणजे त्यावेळेस जे दुसऱ्या दिवशी ज्या भाकरी खायचे शिळ्या त्यालाच पिझ्झा वगैरे म्हणायचे. आता पिझ्झा बर्गर वगैरे सगळे प्रकार बदललेले आहेत आणि त्यावेळेस ते काही नव्हतं. मग धर्मशाळेत काय करायचं ते म्हटलं आपण खीर खाऊया. मग खीर कशी खायची? तर कोणीतरी आपल्या दुकानातून साबुदाणा तांदळाची खीर आपण करतो. मग कोणीतरी तांदूळ आणले, शेजारच्या एका आजीबाईकडून दूध आणलं, 3 दगडं मांडले चुलीवर, पातेलं मांडलं त्यावर आणि मग त्यामध्ये खीर करायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग तिघांनी मिळून ती खीर तयार करायला सुरुवात केली. पातेल्यात खीर तयार झाली, इतकी सुंदर खीर, तिघंही भरभरून पिले. शेवटी थोडी खीर उरली. मग त्यांच्यात वाद झाला, सकाळी उठल्यावर कोणी खायची. म्हटलं अरे आत्ता सगळ्यांचे पोटं गच्च भरले, सकाळी उठल्यावर पाहू. तर एक मुलगा खूप हुशार होता त्यांच्यामध्ये, दुसरा जरा मध्यम होता आणि तिसरा माठा होता, वर्गात त्याला काही येत नव्हतं. मग ते म्हटले आपण असं करू, सकाळी उठायचं, रात्री आपल्याला काहीतरी स्वप्न पडेल, सकाळी उठलं की स्वप्न सांगायचं, मला असं असं स्वप्न पडलं. ज्याला सगळ्यात सुंदर स्वप्न पडलेलं आहे त्यानं खीर खायची, बाकीच्यांना खायची नाही, कारण ती तिघांना पुरणार नाही. ते म्हटले ठीक आहे. झोपले तिघेजण. आता स्वप्न हे काही ठरवून पडत नाही ना, ते आपोआप पडत असतं. आता स्वप्नाचे प्रकार आहे. लहान मुलांना काही स्वप्न पडतात, त्यांना फुलपाखराचे स्वप्न पडतात किंवा एखादं मिठाईचं दुकान आहे त्याचं स्वप्न पडतं. तरुणांना काही स्वप्न पडतात मी काही ते सांगत नाही. नाही पडले तर ते पाडून घेतात आणि मग ते कुठं पडतात ते काय
स्वप्नाच्या नादात त्यांचं काय होतं हे सांगायला नको. ते पुढं कधीच स्वप्न पाहत नाहीत कुठलंच नाही. स्त्रियांना दागिन्याचे स्वप्न पडतात. ज्याला जे आवडतं ते स्वप्न त्याला पडतात. त्यांच्यामध्ये जो मठ्ठ होता, ज्याला वर्गात काही येत नव्हतं, त्यानं असा विचार केला की दोघे हुशार आहेत. हे सकाळी उठून काहीतरी स्वप्न रचून सांगणार, आपल्याला काही खीर मिळणार नाही. सगळ्यात सोपा उपाय. दोघं झोपलेत ना, खीर खाऊन टाकायचं. तो गुपचूप उठला, दोघे झोपलेले. त्यानं पातेल्यातली ते वरचं झाकण बाजूला केलं, सगळी खीर अशी बोक्यासारखी पटपट पटपट मस्त खाल्ली, तृप्त झाला, झोपला. सकाळी जे होईल ते होईल. म्हणजे कमी बुद्धी असल्याचा हा एक फायदा असतो. माणूस जास्त विचार करत नाही जगाचा. जास्त बुद्धिमान जास्त विचार करतात आणि जगालाही त्रास देतात. मग तो झोपला आपला डाराडूर. सकाळी हे उठले, त्याला उठवलं. सगळ्यात उशिरा तो उठला. बरं, पातेल्यावर ताटली वगैरे ठेवलेली, आत काय माहिती नाही. मग ते म्हटले, अरे उठा उठा, आता ज्यानं त्यानं स्वप्न सांगा, म्हणजे ज्याचं स्वप्न चांगलं तो खीर खाय. जो सगळ्यात हुशार तो म्हटला, रात्री काय झालं, मी झोपलो. अचानक धर्मशाळेच्या दरवाजामध्ये स्वर्गातले सगळे देवदूत येऊन उभे राहिले आणि ते मला म्हटले, अरे चल, आमच्या इंद्रानं असं सांगितलंय, मला आता गादीचा कंटाळा आला, माझ्याऐवजी पृथ्वीवरचा एखादा बुद्धिमान मुलगा घेऊन ये, मग तू आला तर काय वाईट आहे. म्हणून त्यांनी मला वर नेलं. मी इंद्राच्या गादीवर बसलो. समोर असे सगळे देवदूत असे माझ्यासमोर हात जोडून उभे. काय विचारायला नको. स्वर्गातलं सुख काय असतं तुम्हाला ते काय सांगायला नको. सगळ्यात सुंदर स्वप्न माझं, याच्या पलीकडं कुठलंही दुसरं सुंदर स्वप्न असणार नाही. तुझं काय पडलं. तो मध्यमबुद्धीचा असं म्हटलं, काय नाही, एक राजा होता पूर्वीच्या काळी आणि मला असं स्वप्न पडलं की त्या राजाचे काही सैनिक माझ्याकडे आले आणि ते म्हटले, राजा असं म्हटलं की माझा वारसदार काही नीट धडाचा नाही. म्हणजे आताचं राजकारणी तसं म्हणत नाही, पण त्यावेळेस राजे म्हणायचे की तो काही धडाचा नाही, बहुत त्याच्याऐवजी एखादा सामान्य माणूस गादीवर बसवायचा. म्हणून तू चल. मला वाजत गाजत नेलं आणि त्या सिंहासनावर बसवलं. तुझ्यापेक्षा माझं स्वप्न भारी आहे, कारण ते पृथ्वीवरचं आहे, खीर मी खाणार. मग तिसऱ्याला ते म्हटले, तुझं काय. आता म्हटलं, तुम्हाला काय सांगायचं, तुमच्यासारखंच झालं. म्हटलं, एक मध्यरात्री असा दैत्य, दात बाहेर आलेले, केस पिंजारलेले, भयंकर असा काळा आणि हातामध्ये त्याचा असे कातडी सोटा होता. कातड्याचा असा गदेसारखा सोटा होता. आल्याबरोबर त्यानं माझी अशी गच्ची पकडली आणि तो म्हटला, उठ, ही खीर खा. आणि तू जर खीर खाल्ली नाही तर मी तुझ्या डोक्यात सोटा घालीन. मग हे म्हटले, तू काय केलं. म्हटलं, काय सोट्या खाऊन मारायचं का, खीर खाल्ली म्हटलं. मग ते म्हटले, तू आम्हाला का नाही बोलवलं. तो म्हटलं, तुम्ही इथं होताच कुठं. तू स्वर्गात होता आणि तू सिंहासनावर बसलेला. मला वाटतं 3 नंबरची कॅटेगरी जास्त दिसते. बरं आहे. आजोबांनी ही गोष्ट सांगितल्यावर त्याचा अर्थ एकच होता की आपण स्वतःला कधीही मठ्ठ समजू नये, अज्ञानी समजू नये. माझ्यात काहीतरी आहे. त्या मुलानं जे सांगितलं ती प्रतिभा होती. त्याच्या मनात ज्या कल्पना आल्या ती प्रतिभा होती. आणि ही सगळी प्रतिभा कशामुळं, हे गोष्टीतून होत गेलेले संस्कार होते. म्हणून मुलांना कुतूहल असतं. पूर्वी इसापनीती होती, चांदोबा होता, किशोरसारखे पुस्तकं होते आणि ते पुस्तकं घरामध्ये यायची. वेताळाच्या गोष्टी होत्या, राजाच्या गोष्टी होत्या, त्यातून संस्कार व्हायचे. इसापनीतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या की तो वाघ गावात आला, वाघानं डरकाळ्या फोडल्याबरोबर लोक घाबरले. हे एका गाढवानं पाहिलं आणि गाढवाला सुद्धा वाटलं की वाघाला लोक घाबरतात, मला का घाबरत नाही, मला सुद्धा घाबरले पाहिजे. म्हणून एके दिवशी गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं आणि तो गावामध्ये आला. त्याला पाहून सगळे लोक पळायला लागले. लोकांनी दरवाजे लावले आणि त्या आनंदामध्ये गाढव ओरडू लागला. आणि तो ओरडल्याबरोबर लोकांना समजलं, अरे हा वाघ नाही, हा कातडं पांघरलेला गाढव आहे. आणि मग त्या गाढवाला त्यांनी बदडलं. यातून काय आपल्याला घ्यायचं आहे की तुम्ही तुमचं खरं रूप कधी झाकू नका. आपण लबाडी करतो, आपलं खरं रूप आपण झाकतो, कुणाचं तरी दुसरं रूप घेतो आणि खूप मी मोठा आहे असं समजावून सांगायला जातो, तिथं आपण फसतो. या प्रत्येक गोष्टीतून जे बाहेर पडलं. बिरबल होता जो बादशहाच्या नवरत्नापैकी एक होता. त्याच्या अनेक गोष्टी आहेत. आता बिरबलानं किती गोष्टी सांगितल्या आणि पुढं तज्ज्ञांनी त्यामध्ये किती भर टाकले हा विषय वेगळा. पण बिरबलाच्या गोष्टीतून बिरबल हा किती चतुर होता, किती हुशार होता. बिरबलाच्या गोष्टी ज्या मुलांनी ऐकल्या त्यांच्या बुद्धीचा विकास झाला. त्यांची मानसिकता अशी झाली की प्रत्येक आलेलं संकट हे शांतपणे डोकं चालून आपण जर त्या संकटाला सामोरं गेलो तर ते संकट दूर होऊ शकतं, ज्या पद्धतीनं बिरबलानं केलं. ती जी गोष्ट होती की राजानं सांगितलंय का माणसाला की थंडीचे दिवस होते आणि तो त्या माणसाला असं म्हटलं की बर्फासारखं थंड पाणी आहे, तू या पाण्यात रात्रभर उभा राहू शकतोस का, मी तुला प्रचंड मोठं बक्षीस देईन. तो माणूस म्हटला ठीक आहे, गरीब होता, बक्षीस मिळतंय ना. म्हणून तो पाण्याच्या मध्यभागी उघडा होऊन त्या सरोवरात उभा राहिला. थंडीचा प्रचंड काकडला, म्हणजे त्याचे बोटं हातपायाचे काळे निळे पाडायला लागले, इतका काकडला. आणि त्याच्या भोवताली हा पाण्याच्या बाहेर पडतो की काय म्हणून बाकीचं सैन्य टेंबे घेऊन उभा राहिलं रक्षणासाठी, काय या बाहेर पडू नये म्हणून. पण तो रात्रभर पाण्यात राहिला. आणि मग तो राजाकडे आल्यानंतर बादशाह त्याला असं म्हटला की तुला थंडी वाजली नाही
आजूबाजूला जे टेंबे घेऊन सैन्य उभे होते त्याची उष्णता तुला लागली, त्यामुळे तुला काहीच झालं नाही, तुला मी बक्षीस देणार नाही. मग तो काकडलेला माणूस बिरबलाकडे गेला. काय केलं पाहिजे? बिरबल म्हटला, ठीक आहे, तू बाकीचं काही करू नको, मी सांगतो तेवढं कर. आणि मग बिरबल दरबारात काय येणार म्हणून बादशहानं एका सैन्याला सांगितलं, जा आणि बिरबलाला घेऊन ये. ते सैन्य गेलं. बिरबल म्हटला, आज बादशाह घरी आल्याशिवाय मी दरबारात येणार नाही. त्यानं बादशहाला निरोप दिला. म्हणून बादशाह बिरबलाच्या घरी आले. पाहतात तर काय, वर शिंक्याला एक कसलं तरी पातेलं, त्यात तांदूळ आणि पाणी टाकलेलं, आणि त्याच्या खाली बिरबल कसला तरी छोटं लाकडं होते, 3-4 जाळ लावत बसलेला होता. वर छताला ते शिंकाळं. मग बादशाह म्हटलं, हा काय वेडेपणा आहे? म्हणजे मी भात शिजवतोय, भात शिजला की खाऊन मी लगेच दरबारात येणार. म्हणे, अरे वेड्या माणसा, ते वर पातेलं किती आहे, छताला लागले, तू खाली कुठं जाळ लावतोय? याची उष्णता छताला लागेल का? आणि मग बिरबल म्हटला, ते दूर उभे असलेले ते माणसं जे सैन्याच्या हातात टेंबे होते, त्याची उष्णता त्या माणसाला लागेल का? नाही लागणार ना. मग त्या गरिबाला तुम्ही का फसवता? त्याला तुम्ही बक्षीस द्या. आणि मग बादशहानं त्या गरिबाला बक्षीस दिलं. या सगळ्या छोट्या छोट्या इतक्या सुंदर गोष्टी, यामध्ये मुलांची कल्पकता जागरूक व्हायची. म्हणजे बादशाह इतकी मजा करायचा. एक दिवस शेंगा खाता खाता बादशहानं सगळी टरफलं बिरबलाच्या समोर टाकून दिली आणि म्हटलं, किती शेंगा तू खाल्ल्या? तू राक्षस आहेस का? बिरबल म्हटला, राक्षस मी नाही, मी तरी टरफलं बाजूला टाकले, तुमच्या पुढे एकही टरफलं नाही, तुम्ही टरफल्या सकट शेंगा खाल्ल्या. मजा आहे. म्हणजे यामध्ये मुलांच्या डोक्यातली जी कल्पनाशक्ती आहे, जी प्रतिभा आहे, जी प्रज्ञा आहे, जे कुतूहल आहे, हे जागृत व्हायचं आणि त्या गोष्टीतून नकळत संस्कार होत जायचे. आजीच गोष्ट सांगायची असं नाही, आजोबाच गोष्ट सांगायची असं नाही, तर बाकीचे सुद्धा गोष्टी सांगायचे. आणि मग त्यामध्ये एखादा प्राणी घेतला जायचा. समजा मांजर आहे. आता मांजर प्राण्यावर तर अनेक अशा कथा आहेत की त्याच्यावर मुलांमध्ये संस्कार होत गेले. मांजर कसले संस्कार करणार? पण मांजर हा आपला आवडता प्राणी आहे. आपल्या घरामध्ये जर मांजर असेल आणि आपण जर तिला वैतागलो, आपण काय करतो? तिला कुठेतरी दूर नेऊन सोडतो. काय होतं दूर सोडल्यावर? ती पुन्हा आपल्या घरी येते. कशी येते? ते मांजराचं काय मानसशास्त्र असेल, शरीरशास्त्र असेल, त्याची आपल्याला कल्पना नाही. पण मांजराला इतकी आंतरिक ओढ असते आपल्याविषयी की ती पुन्हा आपल्या घरीमध्ये. एक विद्वान होता, त्याच्याकडे एक मांजर होती, आणि तो विद्वान असं म्हटलं, ही मांजर खूप वैताग देते, मी हिला आता दूर नेऊन सोडतो. मग बाकीचे म्हटले, ते पुन्हा घरी येणार. म्हणजे सामान्य माणसाची मांजर नाही, विद्वानाची मांजर आहे. ते विद्वानाला अहंकार होता स्वतःच्या बुद्धीवर, ही मांजर परत येणार नाही म्हणे. त्यानं ते एका गोणपाटात घातली. गोणपाट असं बांधलं, पाठीवर टाकलं. त्याच्या समोर, घराच्या समोर एक जंगल होतं. तो विद्वान त्या जंगलामध्ये इतका फिरला मांजराला चुकवण्यासाठी. या झाडावरून तिकडे, तिकडून इकडे, नदी ओलांडली, घर 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 तासभर त्या जंगलात फिरला आणि त्यानं ती मांजर शेवटी सोडून दिली. गंमत अशी झाली, त्या विद्वानालाच त्याचं स्वतःचं घर सापडेना. शेवटी तो त्या मांजराच्या मागे घरी आला. मग यातून वडिलांनी काय सांगितलं की बुद्धीचा अहंकार नसावा, आपल्याला बुद्धीच्या मागेच जावं लागतं. हे एका मांजरासारख्या प्राण्यानं सांगितलेली गोष्ट. जसे 2 चोर होते आणि एक चोर जायचा नेहमी चोरी करायचा, दुसरा पकडला जायचा. आणि त्याला म्हणायचं, तू किती हुशार आहे चोरी करायला, तू पकडलाच जात नाही, मी पकडला जातो. तो म्हटला, काही कौशल्य आत्मसात करावे लागतात. चोरीलाही कौशल्य लागतातच, जसं कॉफीला लागतात. आपल्याला माहीत आहे, कॉफी करताना कौशल्य लागतंच का? म्हणजे इतका छान प्रतिसाद देतात, मला सगळं समजतं, कोण कॉफी करतं कोण नाही. नाही, त्याला सुद्धा बरं वाटलं की अरे माझं नाव आज इथं घेतलं गेलं बा, मी कॉफी करतो वगैरे. आणि मग ते कौशल्य तर तो दुसरा मित्र काय म्हटला, चोर सोपा आहे म्हटला. समजा आपण रात्रीच्या अंधारामध्ये गेलो चोरी करायला आणि पायाखाली एखादं भांडं आलं, भांडं वाजतं. भांडं वाजल्यावर मालक मालकीन उठतात, ते विचारतात कोण आहे. आपण काय करायचं, मांजरीचा आवाज काढायचा, म्याव असं की त्याला वाटतं मांजर आहे, जाऊ द्या नाही, आणि ते झोपतात. कौशल्याचा भाग आहे. हे सगळे सराईत आहेत. आता दुसऱ्याचं सांगतो, जे गप्पा आहेत त्यांच्याविषयी सांगतो काय होतं. मग हा सांगतो आपणही तसंच करू. आणि मग एके रात्री नेमका तो दुसरा चोर जातो, जरा मठ्ठा असतो, त्याच्या पायाखाली भांडं येतं, मालकीन उठते, कोण आहे, हा म्हणतो मी मांजर आहे. म्हणजे हे जे कौशल्य आत्मसात केले जातात ते कसे करावेत हा सुद्धा एक विषय असतो. म्हणून या गोष्टीतून जे संस्कार हळूहळू हळूहळू होत गेले, या चतुराई असते, आपल्या बुद्धीचा विकास असतो. आणि पुढं काय होईल, पुढं काय होईल, त्या कुतूहलातून गोष्ट अशा ठिकाणी संपते की त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की अरे याचं पुढं असं आहे, याची समस्या अशी सोडवली जाते. आपले सर वर्गामध्ये गोष्ट सांगतात, मॅडम वर्गामध्ये गोष्टी सांगतात, अशाच पद्धतीचे असतात. 4 व्यापारी असतात, एक मांजर त्यांना भेटते, एकच मांजर, त्यांचं कापसाचं गोदाम असतं. मग ते 4 जण म्हणतात, आता त्यांना वाटून घेण्याची सवय असते, आलेला नफा वगैरे. तसं ते म्हणतात, आपण मांजर वाटून घेऊ, हा पुढचा पाय तुझा, इकडचा माझा, मागचा तुझा, इकडचा माझा. ती मांजर ज्या व्यापाऱ्याच्या जवळ येऊन बसेल तो त्याचा पाय कुरवळायचा, हा माझा पाय आहे, माझ्या मालकीचा पाय. प्रत्येकाच्या मालकीचे पाय. नेमकं एके दिवशी त्या मांजराच्या एका पायाला जखम झाली. बाकीचे 3 व्यापारी एकाला काय म्हटले, तुझ्या वाट्याचा जो पाय आहे त्याला जखम झाली, तू त्याची काय शुश्रूषा कर, उपचार कर. तो म्हटला ठीक आहे. त्यानं बँडेज केलं त्या पायाला. ती मांजर अशीच फिरता फिरता एके दिवशी कुठं विस्तवाजवळ गेली, ते बँडेज पेटलं आणि ती गोदामात शिरली, सगळं गोदाम जळून खाक झालं. या 3 मित्रांनी काय केलं, त्या 4थ्या व्यापाऱ्यावर केस केली की याच्या पायामुळं, याच्या वाट्याला जो मांजरीचा पाय आहे
त्याच्यामुळं गोदामाला आग लागली, सगळं गोदाम जळालं, यांना आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. केस कोर्टात गेली. त्या व्यापाऱ्यानं काय सांगितलं कोर्टामध्ये, ठीक आहे माझ्या पायानं आग लागली, ठीक आहे, पण हे मांजर नेमकं कुणाच्या पायावर गोदामात पळालं? त्या तिघांच्या पायावर पळालं. म्हणून या तिघांनी मला नुकसान भरपाई दिली पाहिजे, मी देणार. या ज्या सगळ्या गमती असतात, ह्या गोष्ट ऐकताना आपण कधी गोष्ट ऐकतो, रममान त्यामध्ये होतो आणि कसं नकळत आपल्यावर संस्कार होत जातात हे आपल्याला सुद्धा समजत नाही. पण हा कुतूहलाचा विषय आहे. आपलं वाचन जे आहे त्या वाचनातून आपल्याला समजतं हे जे पक्ष्यांचं जग आहे, प्राण्यांचं जग आहे. 11,000 किलोमीटर प्रवास तो छोटासा पक्षी जे करतो, काश्मीर ते कन्याकुमारी सलग 3 वेढे मारल्यानंतर तेवढं अंतर होईल. एवढं अंतर तो आर्क्टिक खंडातून भारतामध्ये येतो दरवर्षी. एक छोटासा पक्षी कसा येतो? या पक्षाला कुठून एवढं ज्ञान आहे? त्याला पृथ्वीचं चुंबकीय ज्ञान आहे का? त्याच्यापुढे विज्ञान फिकं पडत इतकी त्याची मजल आहे. मग पक्षी उडताना कसे उडतात? असे तिरपे उडतात. त्यांचं असं आपण पाहतो आभाळामध्ये, त्यांची रचना अशी बाणासारखी असते. मध्ये एक पक्षी असतो, बाकीचे असे असतात. का असतात? येणारं वारं, त्या वाऱ्यानं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आकार असा त्रिकोणी असतो, तिरपा असतो, की सहजगत्या त्यांना उडता यावं. हे पक्ष्यांचं जग आहे. पक्षी नैसर्गिक मरतात का? तुम्ही असा पक्षी मारताना पाहिला, तारेला चिपकून मेला, कुठं विमानाला धडकून सुद्धा पक्षी मेलेले आहेत, विमानाचे सुद्धा अपघात झालेले आहेत मोठ्या पक्ष्यांना धडकून. काही पक्षी माणसं मारतात. मग नैसर्गिक पक्षी मरतो का? त्याला नैसर्गिक मृत्यू आहे का? जसा माणूस म्हातारा मरतो तसा पक्षी नैसर्गिक मरतो का? एका शास्त्रज्ञानं एका झाडाखाली बसून अभ्यास केला की प्रचंड पक्षी त्या झाडावर होते. 1-2 महिने तो बसला. त्याला आश्चर्य वाटलं पक्षाचं वय काय असणार आहे. कुणाचं 20 दिवस असेल, कुणाचं 25 असेल, कुणाचा महिना असेल, पण एकही पक्षी असा म्हातारा झाला आणि खाली पडला असं मला दिसलं नाही. म्हणजे पक्षी म्हातारा होऊन मरतो का? नाही मरत. मग पक्षी मरतो कसा? फक्त अपघातात पक्षी मारतात, मग बाकीचे पक्षी जातात कुठं? मग त्यानं शोध घेतला. या संशोधनावर अनेक वाद आहेत, पण त्याच्या पलीकडे संशोधन नाही. त्याच्या शोधांती त्याला असं समजलं की पक्षाचा जो 6th सेन्स आहे, त्याला जो 6वा अवयव आहे जो दिसत नाही, तो आपल्याला सुद्धा आहे. आपल्याला अनेकदा जाणीव होते काहीतरी अशुभ घडणार आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे. तशी प्राणी पक्ष्यांना जास्त तो 6th सेन्स त्यांचा तीव्र असतो. पक्ष्यांना ज्यावेळी जाणीव होते मी मरणार आहे, तो आभाळामध्ये इतका उंच जातो, इतका उंच जातो, जिथं ऑक्सिजन विरळ होत जातो. एके ठिकाणी ऑक्सिजन पूर्ण विरळ होतो, पक्षी त्या ठिकाणी त्याचा जीव जातो आणि खाली पृथ्वीवर त्याचं कलेवर येता येता हवेच्या घर्षणानं त्याचं कलेवर नाहीसं होतं. असा त्या शास्त्रज्ञानं शोध लावला. आणि शोध लावल्यानंतर त्यानं बाकीच्या शास्त्रज्ञांना सांगितलं, हे जर चूक असेल तर तुम्ही मला सांगा पक्षी नैसर्गिक मरतो का? आणि मरत असेल तर म्हातारा होऊन मेलेला पक्षी मला दाखवा. त्याच्या पलीकडे अजून संशोधन झालेलं नाही. हे जे सगळं आम्हाला वाचायला मिळतं हे पुस्तकातून. म्हणून आम्ही पुस्तकं वाचले पाहिजे. वनस्पतींचं जग आहे, जंगलातलं जग आहे. आमच्या वडिलांनी लहानपणी एक गोष्ट मला सांगितली होती की कुठंतरी आई आणि ते सायकलवरून जाताना एका ओढ्यामध्ये संध्याकाळ होत आली आणि ते खाली उतरले सायकलवरून आणि कुठलं तरी असं एक मौर लुसलुशीत गवत होतं. त्या गवतावरून ते चालले आणि नंतर त्यांना काहीच समजेना आपल्याला कुठं जायचं. त्या अंधारामध्ये 1 तास ते त्याच ठिकाणी फिरत राहिले आणि ते म्हटलं याला चकवा म्हणतात. मला ते खोटं वाटलं. म्हटलं जुने लोक आहेत, अंधश्रद्धा आहे, चकवा असेल. परंतु नंतर मी पुस्तकामध्ये जी एक गोष्ट वाचली की ज्यावेळेस एका शाळेची सहल गेली, एका जंगल पाहायला शाळेची सहल गेली आणि तिथं सगळ्या मुलामुलींनी ते जंगल पाहिलं, वनस्पती पाहिल्या. ते पुन्हा आपल्या ठिकाणी येताना तिथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं एक शिक्षिका आणि 2 दहावीतल्या मुली आपल्यामध्ये नाहीत. ते घाबरले. कुठं असतील? सगळे शिक्षक, सगळे मुलं जंगलामध्ये त्यांना शोधायला निघाले. 2 तास त्यांना शोधलं आणि नंतर त्यांना आढळलं त्या शिक्षिका एका झाडाच्या खोडाला टेकून बसलेल्या आहेत. त्या दोन्ही मुली त्यांच्या कुशीत बसलेल्या आहेत आणि तिघींचे डोळे स्थिर आहेत. त्यांना काही समजत नव्हतं. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, त्यांना हलवलं. मग हळूहळू त्यांना समजायला लागलं. त्यांना ठिकाणावर आणलं. तिथं आल्यानंतर हळूहळू ते शुद्धीवर आले आणि मग त्यांना विचारलं नेमकं काय झालं होतं. त्यांनी सांगितलं सगळी मुलं ज्यावेळेस पुढे चालले त्या शिक्षिका असं म्हटल्या या 2 मुलींना एका वेलीवर एक सुंदर फूल दिसलं आणि त्या म्हटल्या मॅडम आम्हाला ते फूल पाहिजे. त्या 2 मुली आणि मी ते वेलीवरचं फूल तोडायला गेलो. ते फूल तोडलं आणि त्यावेळेस जो एक गंध त्या वेलीतून बाहेर आला, जो एक वास बाहेर आला, तो वास आमच्या नाकात शिरल्यानंतर पुढं आम्हाला काही सुधारलं नाही. तुम्ही कुठं गेलात आम्हाला कळालं नाही. आम्ही याच जंगलात 2 तास तसेच फिरत राहिलो. याला जुने लोक चकवा म्हणायचे. याचा अर्थ वनस्पतींना सुद्धा माणसानं हस्तक्षेप केलेला आवडत नाही. ते अशा पद्धतीनं गंध सोडतात की माणसाला ॲनेस्थेशिया दिल्यासारखं होतं. माणूस गरगरून जातो. हे जे वनस्पतीचं जग आहे, हे प्राण्यांचं जग आहे, हे कशातून आपल्याला समजतं? हे पुस्तकातून आपल्याला समजतं. हे गोष्टी वाचण्यातून आपल्याला समजतं. पण आज आपण वाचतो का असं विचारलं तर आपलं एकच उत्तर आहे, आम्ही फक्त वर्गातील पुस्तकं वाचतो. नाहीतर आम्ही काय करतो? आम्ही मोबाईल खेळतो. पालकांनी मला सांगा किती जणांच्या घरामध्ये पुस्तकं आहेत? गुरु गोविंद सिंहाचं पुस्तक आहे का? छत्रपतींचं पुस्तक आहे का? मुघलांशी 14 लढाया केल्या. का केल्या? अत्याचार सहन होत नाही म्हणून केल्या. तो इतिहास आपल्याला माहीत आहे का?
गुरुद्वारामध्ये मस्तक टेकवताना तो इतिहास जर आपल्याला माहीत असला तर आपण वास्तव खऱ्या पद्धतीनं अजून नतमस्तक होऊ, कारण आपल्याला इतिहास माहिती पाहिजे. मोबाईल नसताना शिवछत्रपती महाराज काय करायचे, कशा होत्या त्यांच्या संदेश वहनाच्या पद्धती, कसे ते संदेश पाठवायचे. प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे लाकडांचे रास रचून ठेवलेले असायचे. जर आनंदाची गोष्ट घडली राज्यामध्ये तर 1 लाकडाची रास पेटवायची, त्यातून पांढरा धूर निघायचा. बाकीचे किल्लेदार पाहायचे, अरे ती लाकडाची रास पेटली, पांढरा धूर निघतोय, ते पण पेटवायचे तशाच लाकडाची रास. आणि मग सगळ्या स्वराज्याला कळायचं राज्यामध्ये काहीतरी आनंदाची गोष्ट घडलेली आहे, पांढरा धूर निघतोय. त्याच्या विरुद्ध काळा धूर सोडणारी लाकडाची रास होती. स्वराज्यावर संकट आलं, कुणाचा मृत्यू झाला, काहीतरी वाईट घटना घडली तर तो किल्लेदार ती लाकडाची रास पेटवायचा, त्यातून काळा धूर निघायचा. सगळे किल्लेदार काळा धूर निघणारी रास पेटवायचे आणि सगळ्या राज्याला समजायचं स्वराज्यावर संकट आलं, काहीतरी वाईट घटना घडली. ही संदेश वहनाची पद्धत होती. बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना सांगितलं, गडावर पोहोचल्यानंतर इशारतीचे 3 तोफा उडवा, मला समजेल तुम्ही गडावर पोहोचलात, त्याशिवाय मी मुघलांना पुढं येऊ देणार नाही. ही संदेश वहनाची पद्धत होती. शाहिस्तेखानावर हल्ला करताना महाराजांनी सांगितलं, कात्रजच्या घाटामध्ये बैल उभे करा, त्यांच्या शिंगाला टेंबे बांधा, झाडाला टेंबे बांधा. आम्ही शाहिस्तेखानावर हल्ला केल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजेल, ते वाद्य वाजल्यानंतर ते टेंबे पेटवा आणि डोंगराच्या विरुद्ध दिशेनं ते बैल हाकला. मुघल सैन्याला असं वाटेल महाराज हल्ला करून त्या दिशेनं पळत आहे, सगळं मुघल सैन्य तिकडं पळेल आणि आम्ही वेगळ्या मार्गानं सुखरूप दुसरीकडे जाऊ. ही संदेश वहनाची पद्धत होती. आग्र्याहून सुटका होताना महाराजांनी सांगितलं, आग्र्याहून सुटका होताना महाराजांनी एका कुंभाराला सांगितलं की तू ही विटाची भट्टी रात्रंदिवस पेटती ठेव, कारण हा भाग आम्हाला नौखा आहे, आम्हाला समजणार नाही आम्ही कुठे चाललो, कुठे गेलो. दिवसा आम्हाला दूर दिसेल आणि रात्री आम्हाला या विटेतून येणारा जाळ दिसेल, आम्ही त्यापासून दूर दूर जाऊ. रात्रंदिवस त्या कुंभारानं ती भट्टी पेटती ठेवली आणि महाराज त्या भट्टीकडे पाहून आग्र्यापासून दूर दूर निघून गेले. हे मोबाईल नसतानाच्या संदेशवहन पद्धती होत्या जुन्या काळच्या. मग जुन्या काळी आता दशक्रिया होतात. आता माणसाचा मृत्यू झाल्यावर 10 दिवसांनी पुन्हा आपण तो कार्यक्रम ठेवतो, कावळा येतो वगैरे, नाही का, त्याचा आत्मा परत येतो असं म्हणतात बुवा. मग सगळे नातलं घेतात. का दशक्रिया ठेवतात? कारण त्यावेळेस असे वेगवान साधनं नव्हते की माणसाचा मृत्यू झाला हे कळवायचं कसं लोकांना. मोबाईल नव्हते. आता नुसतं छातीवर हात ठेवला की मेसेज जातात. आताचा विषय काय नाही, आपल्या घरातल्या कोणी असं छाती चोळायला लागलं की मेसेज टाकतात, निघा, यांचा भरोसा नाही, नाही. मग सगळे येतात. मग ते बिचारा असं पडतं, सगळे झालेत बुवा. मग आता कशाला अपेक्षा भंग करायचा, आलेचा हात तर जातो मी आता, नाही का. पण पूर्वी पत्र असायचं, 2 ओळीचं पत्र. अहो 2 ओळीचं पत्र हातात आलं की घाबरायचे लोक. पोस्टमॅननं ते अर्ध पत्र हातात दिलं की अरे बापरे कुणीतरी गेलं. पत्र कधी पोहोचायचं? 2, 3, 4, 5 दिवसांनी पोहोचायचं. तोपर्यंत वेळ गेलेली असायची. मग माणसं घोड्यावर बैलगाडीमध्ये जायचे. तोपर्यंत मधला अवधी 10 दिवसाचा दिलेला असायचा. मग 10व्या दिवशी ते धार्मिक कार्यक्रम व्हायचे, म्हणून तो 10वा असायचा. आता काही 10व्याची गरज नाही, आता काही फटकन सगळं आहे. नाही, अमेरिकेत आमचा मुलगा असतो, बाप गेल्याचा त्याला कळतो, तो सांगतो व्हिडिओ कॉल लावा, बाबांना पेटवा, दिसतंय मला, पेटवा, छान आहे, वा वा, अमेरिकेतून. हे गंमत, हे सगळं तंत्रज्ञान आहे, हे सगळं वेगवान झालेलं आहे. पण ह्या संदेशवहनाच्या पद्धती जुन्या काळी काही नसताना सुद्धा काही बिघडत नव्हतं. मोबाईल नव्हते, कुणाचं बिघडलं नाही, काही बिघडलं नाही. जो तो अगदी आपल्या आपल्या पद्धतीनं संदेश द्यायचा, त्यामध्ये सकसता होती. आता हे आल्यामुळं काय झालं, आपली सोय झाली. आणि सोय कशी झाली? नको तितकी सोय झाली. म्हणून माझं असं मत आहे की फार बुद्धिमान माणसं, बुद्धिमान असावं, त्यांना शोध लावावे, पण ते जगाच्या विनाशासाठी आहे असे कधी लावलं. डायनामाईटचा शोध लावला. तो शोध लावल्यानंतर कशासाठी लावला? काय, विहिरीमध्ये खडक फोडता येतात, रस्ते तयार करता येतात, पण डायनामाईटचा उपयोग बॉम्बस्फोटासाठी केला गेला. जो शोध लावला तो वाईटच लावला. नंतर अणुबॉम्बचा शोध लागला, ओपनहायमरनं तो लावला, त्याचाही जगाला किती तोटा झाला. आणि आता मोबाईलचा शोध लावला तो जेफ्री हिंटन जो आहे, त्यानं गुगलचा राजीनामा दिला. आणि राजीनामा देताना त्यानं सांगितलं, राजीनामा का देतोय, याचे पुढं फार तोटे होणार आहेत AIचे. कारण आता AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. आता काही तुम्हाला विचारायला नको. आता माझी आजी कशी आहे, निबंध लिहिताना तुम्ही त्रास घेऊच नका, AIला सांगा निबंध लिहून दे माझी आजी, ते लगेच लिहून देतो. आजी किती छान आहे, आजी निर्व्यसनी आहे, इकडं तपकीर का ओढे ना ती, नाही, AIला काय माहिती आहे ती तपकीर ओढते म्हणून. आला खोटा निबंध. आता कथा लिहायची. आता अमेरिकेत लेखकांनी मोर्चा काढला. आता AI जर सगळे सिनेमाच्या स्टोऱ्या लिहून द्यायला लागल्यावर आमचं काय व्हायचं, आम्ही उपाशी म्हणून. आता ते AI आलं आणि त्या AIचा काय काय उपयोग सुरू झाला. परवा ट्रम्पला दाखवलं, अमेरिकेमध्ये पोलीस मागे पाळतायत. ट्रम्पला माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांना पकडलं, पायाखाली तुडवलं, तुरुंगात टाकलं अमेरिकेचे अध्यक्ष. नंतर समजलं हा फेक व्हिडिओ आहे, हा AIनं तयार केलेला व्हिडिओ आहे. काल परवा एका मुलीला फोन आला घरी पोलिसांचा, मुलीच्या घरी, मुलगी तर नव्हती, आईला वडिलांना फोन आला, तुमची मुलगी एका गुन्ह्यामध्ये आहे, तिला आम्ही अटक केलेली आहे आणि तुम्ही आता 1 लाख रुपये पाठवून द्या, आम्ही तिला सोडणार नाही, तुम्ही ऑनलाईन 1 लाख पाठवा, आम्ही तिला सोडून देऊ. घरचे घाबरले. आईवडिलांनी पटकन पैसे गोळा केले, ऑनलाईन 1 लाख रुपये पाठवून दिले. मुलगी आहे का? मुलगीसुद्धा बोलली यांच्याशी,
मम्मी माझ्याकडून चूक झाली, रडत होती मुलगी. आणि मग 2-3 तासानं खऱ्या मुलीचा फोन आला, आई मी हॉस्टेलवर आहे. आईनं सांगितलं तू पुण्यात नाही, पोलिसात नाही, मी कुठंच गेले नाही उठल्यापासून, मी घरीच आहे. मग यांना समजलं त्या मुलीचा आवाज AIनं काढलेला होता. फक्त 5 सेकंदाचा आवाज आपला मिळाला ना, 5 सेकंदाचा, तरी आपला आवाज AI काढतं. ही अशी सुरुवात झाली आता. मग आता जे लांब असतील त्यांनी आईवडिलांना सांगा, काहीतरी संकेतांक ठरवून घ्या, मीच आहे काढण्यासाठी काय केलं पाहिजे मग, नाही का. बोलण्याच्या सुरुवातीलाच काहीतरी हां हो करा, याचा अर्थ मीच आहे मग, नाही. पण आता याचे फायदे तोटे आम्हाला समजतच नाही, आम्ही त्यामध्ये घडून जातो. ठीक आहे, वापरलं पाहिजे, पण किती वापरावं याला प्रमाणच नाही. आता इंस्टाग्राम वापरतात, किती छान आहे इंस्टाग्राम, सुंदर आहे. ते पालक नसलेलं वधूवर सूचक मेळावाच आहे, आईवडिलांची गरजच नाही. मग काही राज्यामध्ये जिथं मुली मिळत नाहीत लग्नाला, मुलांना मुली कमी आहे, ते मुलं काय करतात, महाराष्ट्रातल्या आपल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि स्वतःची माहिती लिहितात. माहिती कशी लिहा, खरीच लिहावी असं काही नाही. मग माहिती लिहितात, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी उद्योगपती आहे. मग ही मुलगी पाहते, कोणीतरी चांगला दिसतोय, मग चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. मग ती सांगते, आता आईवडिलांना सांगितलं तर तो उपयोग नाही, ते लग्नाला परवानगी देणार नाहीत. मग तो सांगतो काय अडचण नाही, मी येतो, आपण प्लेननं निघून जाऊ. तुम्ही महाराष्ट्रातल्या पोलिसांना विचारा, 100च्या वर अशा केसेस या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. आमच्या मुली या इंस्टाग्रामवरच्या त्या आभासी खोटेपणाला फसून त्या राज्यामध्ये गेल्या, तिथं गेल्यावर त्यांना समजलं हा डॉक्टर नाही, हा मवाली आहे, हा गुंडा आहे, हा गँगस्टर आहे. पण तोपर्यंत वेळ गेलेली होती. त्या मुली उद्ध्वस्त होऊन परत येतात, पण परत आल्यानंतर ते जे पाहतात ना, आपल्या आईवडिलांचं काय झालं असेल. म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती मार्क्स मिळवता वगैरे सगळं ठीक आहे, परंतु समाज तुम्हाला फसवेल, मित्र तुम्हाला फसवेल, मैत्रीण तुम्हाला फसवेल, पण तुम्ही कसेही वागा, 2 व्यक्ती तुम्हाला कधीच फसवणार नाहीत. एक आपली आई आणि दुसरे आपले वडील. त्यांच्यावर विश्वास ठेवा ना. आम्ही विश्वासच ठेवत नाही, आम्हाला विश्वास ठेवायचाच नाही. हा ठीक आहे, हे आलंय, हे सगळं नवीन नवीन स्वीकारा, आमचं काही म्हणणं नाही. पण आपल्या समाजाचं आता काय झालंय, जुनं सोडायचं नाही, नवं पकडायचं. आता ती प्री वेडिंग पाहिजे का, प्री वेडिंग लग्नामध्ये किती छान आहे, सुंदर आहे. म्हणजे माणूस असा पाहतच राहतो, जेवण सुद्धा नाही इतकं पोट भरतं ती प्री वेडिंग. आणि अंतरपाठ धरतात, तुम्ही पाहताना अंतरपाठ धरतात. माझ्या वेळेसही धरला होता. मी आजोबांना विचारलं अंतरपाठ का धरतात, ते म्हणे ते काय आहे, पूर्वीच्या काळी फोटो वगैरे नव्हते आणि मग काय व्हायचं, वडील घरी येऊन सांगायचे ते अमुक गावातली मुलगी आहे, तिच्याशी तुझं लग्न जमलं, काळी गोरी उंच मुटकी काही माहिती नाही. त्या मुलीला पण सांगायचे तो अमुक गावातला मुलगा आहे, त्याच्याशी लग्न जमलं, एकमेकाला पाहिलेलं नसायचं. अंतरपाठ धरायचे ते मध्ये, ते फार दुष्ट माणसं बरं का, एकमेकाला दिसू देत नव्हते, असं धोतर ताणून धरायचे. आणि मग सगळे मंगलाष्टकं झाल्यावर अंतरपाठ खाली व्हायचा, मग हे एकमेकाला पाहिजे. अरे हाय काय, पदरी पडलं, पवित्र झालं. अजूनही तुम्हाला जुने माणसं सांगतील लग्न झाल्यावर आम्ही एकमेकाचे चेहरे पाहिले, असे माणसं आहे. आता गंमत काय, प्री वेडिंग आहे, लग्न जमल्याबरोबर व्हिडिओ शूटर तुमच्या घरी येतात, चला आपण निसर्गरम्य ठिकाणी जाऊ. मग हे जातात, मग हे डोंगरावर फिरतात, तो बिचारा असा खाली लोळू यांचा व्हिडिओ काढतो, असा मस्त नाही का, हातात हात घाला. यांना थोड्या वेळ असं वाटतं मी नटन ही नटीच आहे, लगेच असं झाडाला दाडका दे, गावतात लोळ, खाली काटा का शिरेना पण लोळायचं बाबा आपलं असं. आणि हे व्हिडिओला आपलं काढतं असं, धबधब्यात पाय सोडून बसा, बसले, खांद्याला खांदा लावा, डोक्याला डोकं लावा. आता हे काय प्रेमाचं प्रदर्शन करायला काय करायचं, तुम्ही दोघं करा, जगाला कशाला दाखवतो, जगाला दाखवतो. आणि मग ते प्री वेडिंग कोपऱ्यात सुरू आणि सगळं वारहाट तिकडं पाहते. बरं झालं आमच्या जुन्या लोकांना दिसत नाही, मंडप सोडून पळाले असते. हे काही नवीनच सुरू, हा नातून ही नात. आणि इकडे ते अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत. कशाला धरतो बाबा, महिना झालाय बोंबलत फिरतायत, कशाला धरतो अंतरपाठ. पण जुनं सोडायचं नाही, नवं तर धरायचं. मग हे सगळं, मग आता इथं जमलेल्या मुलामुलींनी एक ठरवा की लग्न जमवतानाच एक सांगायचं, मला त्या प्रेमाचं प्रदर्शन करायचं नाही, मला प्री वेडिंग करायची नाही. हे ठरवा तुम्ही, काही होत नाही. अहो लग्न ही मंगल गोष्ट आहे, पवित्र गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं काही करता का. ते सेन्सॉर करायची वेळ आली आता प्री वेडिंग. इतकं ते सगळं पुढं चाललंय, काही दिवसात त्याचे सिनेमे तयार होतील. असं फ्लेक्ससुद्धा लावतात, गावात शिरल्याबरोबर फ्लेक्स. कसे फ्लेक्स दिसतात असे, ते नाही का पूर्वी 2 बैल राग आल्यावर असे डोक्याला तसे, आणि ते पाहतात. हां छान आहे. खरं म्हणजे घटस्फोटाचे सुद्धा फ्लेक्स लावले पाहिजे पुढं असे, हा इकडे तो तिकडे, मध्ये वकील उभा वगैरे असं. अहो लग्नासारख्या पवित्र, मग हे जे संस्कार आहेत आमच्या समाजावर केलेले, हे फार पूर्वी आपले लोक नमस्कार घालायचे. का घालायचे नमस्कार,
कारण आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं की भारताची संस्कृती कशी आहे की दुरून नमस्कार घालायचा. काही देशामध्ये काय परिस्थिती आहे नमस्काराची, पाश्चिमात्य देशामध्ये, अमेरिका, इंग्लंड, चीनमध्ये जाऊन पहा. काही देशामध्ये माणूस माणसाला भेटलं की डोक्याला डोकं लावतो, काही ठिकाणी गालाला गाल घासतात, काही ठिकाणी खांद्याला खांदा लावतात. आपल्या जुन्या पिढीला माहीत होतं आपली नवीन पिढी काय लायकीची आहे, म्हणून ते सावध होते. त्यांनी पूर्वीच असे दुरून नमस्कार नाही. तुम्हाला सांगतो तशी एखादी पद्धत असते ना, आपले काही माणसं घरीच गेले नसते, ते दिवसभर रस्त्यानं नमस्कार करतच फिरले असते. माणूस भेटला की डोक्याला डोकं लाव, खांद्याला खांदा लाव, संस्कार. आणि आपण म्हणतोय जुन्या लोकांना काही समजत नाही, म्हातारे आहेत, जुना काळ गेला. आता जुने लोक फाटके विजारी घालायचे नाही का. आता तुम्हाला किती छान आहे, म्हणजे आता आनंद आहे की तुम्ही किती अनुकरण करता जुन्या लोकांचं. त्यावेळेस गरिबी होती, कपडे घ्यायला पैसे नव्हते, आता जास्त पैसे आहेत पण दोन्ही फाटलेले आहेत. म्हणजे चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. काल परवा मी पुण्याला गेलो होतो गॅदरिंगला, समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं, बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला सांगतो. कोणाचं इथं फाटलंय, कोणाचं इथं फाटलंय, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्या. आणि आई सांगते तो मधला नाही का जास्त पॅन्ट फाटलेला तो माझा आहे. म्हणजे काय कौतुक आहे, जास्त पॅन्ट फाटलेला हिचा आहे, कमी पॅन्ट फाटलेले दुसऱ्याचे आहे. गंमतच आहे. अहो प्रत्येक गोष्टीत गंमत आहे. आता ते कुठंतरी नावीत चुकला म्हणून त्यांना अशी अशी कात्री मारली, झाली फॅशन. हे त्रिकोण चौकोन असे काही कोंबड्याचे घरटे करतात असे, म्हणजे चिमणीच बसेल बो येऊन तिथं असं. आणि ते असं भेसूर दिसतं. आधी चांगलं दिसायचं, भेसूर दिसायला लागतं. आणि ते असं दिसतं की मी कुठून तरी परग्रहाहूनच आलेलो आहे असं. अरे चांगलं राहा, आपल्याला जे चांगलं दिसेल ते करा ना, कशाला वाईट करता. आमच्या जुन्या मेकअपची पद्धत पहा. आई उठायची, काय करायची आई, आंघोळ केल्यानंतर एक मेन लावायची असं कपाळाला, कुंकू लावायची त्याच्यावर. असं कुठेतरी भिंतीत एखादा आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, त्या फक्त कपाळ दिसायचं त्यात. ती अशी खाली पाहायची, पदराचं टोक घ्यायची, जिभेमध्ये बुडवायची आणि असं गोल वर्तुळ करायची, ठसठशीत कुंकू. एवढाच मेकअप. गोंदायचे, हाताला गोंधन करायचे. का गोंदायचे? मोबाईल नव्हते, फोन नव्हते. जत्रेत मुलगा हरवला, मुलगी हरवली, सापडायची खून काय, त्याच्या हातावर गोंदले, त्याच्या दंडावर गोंदले, म्हणून गोंदायचे. आता गोंदण्याला नवीन काय म्हणतात, टॅटू. आणि आता इतके टॅटू काढतात, घरच्यांना वाटतं हरवलेला बरा, हा पुन्हा सापडूच नाही. हे चांगलं होतं, एवढं भेसूर कसं काय झालं बघा. म्हणून जरा जुन्या परंपरा पाळा, जुन्या संस्कृती पाळा, जुने संस्कार पाळा आणि वडील आपले शिक्षक जे सांगतात ते ऐका. नाही तर आम्ही नवीन पिढीच्या आहोत, तुमचं काही खरं नाही असं म्हणण्यात काहीही माझा नाही. जुन्या काळी आमच्या समाजाची जी घडी होती ती घडी असल्यामुळं हा समाज टिकलेला आहे. म्हणून त्या परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार आपण जर पुढं पाळायचे असतील तर आपण मोबाईलबरोबरच खूप पुस्तकं वाचली पाहिजे, मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना आपली संस्कृती बिघडेल असं अजिबात वागायला नको. आणि घरामध्ये आईवडील, शाळेमध्ये शिक्षक आणि समाजामध्ये जे प्रतिष्ठित लोक आहेत यांना त्रास होईल, त्यांची बदनामी होईल, त्यांची मान आपल्यामुळं खाली जाईल, असं आपल्याकडून काहीही व्हायला नको. निश्चितपणे तुम्ही ते कराल. म्हणून नवज्योत फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो की संस्कारासाठी आपण हे जे गेले 14-15 वर्षापासून जे शिबिरं घेत आहे याची प्रचंड गरज आहे. हे असेच घेत राहावेत. त्यासाठी आपणा सर्वांना, जागीरदार साहेबांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो.